विठ्ठलानं नामदेव महाराजांच्या बरोबर जेवण केलं. तर जेवण केलं म्हणजे विठ्ठल बाटला, म्हणून विठ्ठलाला पवित्र करण्याचं काम हे बडवे मंडळीने केलं. आणि पुन्हा विठ्ठलाने त्यांना विचारलं की तुमचं मला पवित्र करून झालं का? तर ते म्हणले झालं. तर विठ्ठलाने असं त्यांना मग पुढं म्हटलेलं आहे की तुमचं झालं असेल तर पुन्हा मला दुपारचं जेवण आणखीन नामदेवाबरोबर करायचं आहे. किती वेळा पवित्र करताय बघू. आणि त्यामुळं हे आपल्या संतांच्या अभंगामध्ये सगळा इतिहास आलेला आहे. म्हणजे चोखा मेळा तर अस्पृश्य समाजाला जाणाऱ्या जातीतच जन्माला आलेला होता पूर्ण. पण नामदेव महाराज हे शिंपी समाजात जन्माला आलेले होते, तरी सुद्धा त्यांच्याबरोबर जेवणं म्हणजे विठ्ठल वाटणं आहे, या तऱ्हेचं वर्णन हे नामदेव महाराजांच्या अभंगांच्या मध्ये आलेलं आहे. म्हणजे लढा चालू होता त्यावेळेला, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ज्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली त्या नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये हा संघर्ष झालेला आहे.